पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंदजी शिंदे, आमचे पुण्याचे आमदार आणि लोकसभा निवडणुकीकरता महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री रवींद्र धंगेकर यांचं आम्ही आत्ता अभिनंदन केलेलं आहे. काँग्रेस पक्षाचा स्कार्फ घालून मोहनदादा जोशी, अनंतराव काटगीळ, संजय बालुदे, चौधरीताई, जवारीताई आणि पक्षाचे सर्व ज्येष्ठ सहकारी पदाधिकारी आणि मीडियाचे या पत्रकार परिषदेला आवर्जून आलेले सर्व प्रतिनिधी मित्रांनो, लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा झालेली आहे. आचारसंहिता लागू झालेली आहे. विविध पक्ष आघाड्या आपापले उमेदवार जाहीर करत आहेत. महाविकास आघाडीने देखील पुण्याचा उमेदवार आता जाहीर केलेला आहे आणि ही रणधुमाळी चालू असताना अजून एका विशिष्ट खास बाबीकरता आपल्या सर्वांना इथं निमंत्रित केलेलं आहे. काल याच विषयावर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीमध्ये एक अत्यंत महत्त्वाची प्रेस कॉन्फरन्स झाली. महत्त्वाची याचं कारण एका वेळेला प्रेस कॉन्फरन्सला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या समवेत स्वतः माजी अध्यक्षा सोनियाजी गांधी आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी एका वेळेला या प्रेसला उपस्थित होते. जे काँग्रेस पक्षाकरता आणि देशाच्या लोकशाहीकरता हा किती महत्त्वाचा विषय आहे हे पहिल्यांदा मी नमूद करू इच्छितो. आपल्याला माहिती आहे की आपल्या देशातल्या कायद्याप्रमाणे, आयकर कायद्याप्रमाणे आणि रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट, जनप्रतिनिधित्व कायद्याच्या अनुसार कुठल्याही नोंदणीकृत राष्ट्रीय पक्षाला आपल्या उत्पन्नावर आयकर भरावा लागत नाही. त्यांना आयकर भरण्यातून सूट दिली जाते, त्यांना एक्झम्पशन मिळतं. हा देशाचा कायदा आहे. अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक नोंदणीकृत पक्षाचं कर्तव्य असतं की आपले वर्षाखेरचे सगळे लेखे जोखे सगळे ताळेबंद हे निवडणूक आयोगाला सादर करावे लागतात आणि त्याप्रमाणे सगळे राष्ट्रीय पातळीवरचे अधिकृत पक्ष हे करतात. काँग्रेस पक्ष तर निश्चितच करत होता, कारण देशातला एक मोठा पक्ष आहे. अचानक फेब्रुवारी महिन्याच्या 26 तारखेला आयकर विभागाकडून काँग्रेस पक्षाला एक नोटीस आली. 2017-18च्या फायनान्शियल इयरमध्ये काँग्रेस पक्षाला काही देणग्या मिळाल्या होत्या. त्या देणग्या रोख रकमेच्या स्वरूपात होत्या. त्याची माहिती ही वेळेत काँग्रेस पक्षाकडून आयकर खात्याला दिली गेली नाही. 1 आठवड्याचा उशीर झाला होता. आता ही देणगी का आली तर केरळमध्ये काही अपघात वगैरे घडला होता, पुराची काही परिस्थिती होती आणि काँग्रेस पक्षानं आपल्या खासदारांना 1 महिन्याचा निधी पक्षाला द्याल, तो पक्षाकडून तो केरळला पाठवला जाईल अशा प्रकारे विनंती होती. बहुतेक खासदार चेकनी किंवा अकाउंटमधून ते पैसे देतात, पण काही जण कोणी गाडी खरेदी केलेली असती, कोणी घराचा हप्ता असतो, EMIमध्ये त्यांची अधिकृत वेतनाची रक्कम निघून जाते म्हणून ते शेतीच्या उत्पन्नातून इतर उत्पन्नातून पैसे भरतात. काही जणांनी ते पैसे रोखीने भरले. आता हे एकूण रोखीने भरलेले पैसे 17 लाख रुपये होते. त्या वर्षीचं काँग्रेस पक्षाचं वार्षिक उत्पन्न 199 कोटी होतं.
199 कोटीपैकी 17 लाख रोखीने जे जमा झाले होते त्याचा मजकूर द्यायला 1 आठवड्याचा विलंब झाला. ही वस्तुस्थिती आहे. इन्कम टॅक्सचा जो कायदा आहे त्यामधले कलम 234 फ नुसार अशी काही जर दिरंगाई झाली, कसूर झाला तर त्याला 10,000 रुपयाचा दंड आहे, तो कायद्याप्रमाणे दिला पाहिजे. पण ही बाब आहे 17-18ची. त्यावेळेला मोतीलाल वोरा हे खजिनदार होते आणि ती बाब आता 7-8 वर्षानंतर खोदून काढून 26 फेब्रुवारीला काँग्रेस पक्षाला नोटीस दिली गेली. काँग्रेस पक्षाने सांगितलं ठीक आहे, नोटीस आलेली आहे, आम्ही नोटीसला उत्तर देऊ. आणि उत्तर देऊन ठीक असं होत नाही, एवढी मोठी तुम्ही मागणी केली ती चुकीची आहे, यावर तुम्हाला काही 10,000वर काही दंड घ्यायचा असतो तो घ्या. अशा प्रकारे निवेदन काँग्रेस पक्षाने दिलं. आयकर अधिकाऱ्यांनी ते मान्य नाही केलं. त्यामुळे पुढची पायरी म्हणजे इन्कम टॅक्स अपिलेट ट्रायब्युनलकडे काँग्रेस पक्ष गेला. ती न्यायिक प्रक्रिया आहे, ते न्यायिक प्राधिकरण आहे. कारण काय झालं की 26 फेब्रुवारीला ही घटना घडली, मग आज तुम्ही का बोलताय असा स्वाभाविक आपल्याला प्रश्न पडेल. याकरता की ही आमची प्रक्रिया चालू होती, इतक्या क्षुल्लक प्रकरण आहे की काहीतरी कुठेतरी टेक्निकल चूक झालेली आहे, ते लगेच दुरुस्त होईल म्हणून काँग्रेस पक्षानं न्यायिक प्रक्रियेकडून पुढे गेलं. पण इन्कम टॅक्स अपिलेट ट्रायब्युनल देखील अंतिम निर्णय दिला नाही. तारीख पे तारीख चाललेली आहे. आता त्याच्या पुढची प्रक्रिया आम्हाला हायकोर्टात जाता येईल, सुप्रीम कोर्टात जाता येईल. पण हायकोर्ट म्हणते की तुमची आधीची प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय आमच्याकडे येऊ नका. आणि ती आधीची प्रक्रिया पूर्ण व्हायला इन्कम टॅक्स अपिलेट ट्रायब्युनलला लटकून ठेवलेला मामला. आणि आता अशी परिस्थिती झालेली आहे की 210 कोटीचा दंड, आणि तो दंड भरला पाहिजे, तो आम्ही भरणार नाही. त्यामुळं आयकर खात्यानं काँग्रेस पक्षाच्या 4 बँकेतली 11 खाती गोठवून ठेवलेली आहेत. प्रत्येक खात्यामध्ये आमचे 210 कोटी येणं आहे म्हणून हे पैसे तुम्ही काँग्रेसला देऊ नका, अशी 11 खाती गोठवलेली आहेत. आणि त्यामुळे जेवढा काँग्रेस पक्षाचा निधी आला होता, लोक देतात काय करतात, तो सगळा निधी आता आयकर खात्यानं म्हणजे मोदी सरकारनं गोठवून टाकलेला आहे. त्यातून 10 रुपयाचा चेक देखील आम्हाला लिहिता येणार नाही, लिहिला तर तो वटणार नाही चेक. आणि ही परिस्थिती असल्यामुळं काल काँग्रेस पक्षातल्या नेतृत्वाला देशाला ही माहिती द्यावी लागली, बऱ्याच जणांना माहिती नाही. अशा प्रकारे या निवडणुकीमध्ये विजयाचा आत्मविश्वास गमावलेले नरेंद्र मोदी येणं केनं प्रकारेनं विरोधी पक्षाच्या महाविकास आघाडीला आणि इंडिया आघाडीला हरवलं पाहिजे, त्याकरता काय काय कृत्या काढतायत याचं हे ज्वलंत उदाहरण आहे. आणि कसली लोकशाही आहे. आज निवडणूक आयोग एका निपक्षपाती पंचाच्या रूपानं निवडणूक प्रक्रियेमध्ये कुणी कुठलाही पक्ष असो तो चुकीच्या पद्धतीनं वागतोय का, सरकार काही आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करतो का, हे पाहायचं असतं. पण गेल्या 8-15 दिवसापूर्वी निवडणूक आयुक्ताचा निवडीचा कायदा बदलून नरेंद्र मोदींनी आपल्या चॉईसनी, आपल्या स्वतःच्या निर्णयाप्रमाणे 2 निवडणूक आयुक्तांची नेमणूक केलेली आहे. पूर्वी त्या निवड प्रक्रियेमध्ये सरन्यायाधीश असायचे सुप्रीम कोर्टाचे, त्यांना काढून टाकलं कायदा करून. आता 2 मंत्री, पंतप्रधान, आणखीन एक मंत्री आणि विरोधी पक्ष नेता आहेत, तिघांचं पॅनल त्यांनी निवडणूक आयोगाच्या 2 आयुक्तांना नेमलेलं आहे. तर त्यांच्याकडून आता काय मी अपेक्षा करणार. या प्रकरणामध्ये निवडणूक आयोगाने हस्तक्षेप केला पाहिजे. कारण निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे, घटनात्मक जबाबदारी आहे, त्या देशामध्ये फ्री अँड फेअर इलेक्शन कंडक्ट केले पाहिजे, मुक्त वातावरणामध्ये इलेक्शन झाले पाहिजेत, कोणालाही सत्तेचा दुरुपयोग करता येऊ नये. पण हे काही घडलेलं नाही आहे. आणि म्हणून आम्ही आज आपल्या माध्यमातून जनतेसमोर येतोय. पण इथंच हे प्रकरण थांबलेलं नाही आहे. मगाशी मी सांगितलं ते 17-18चं प्रकरण होतं. आम्हाला काही दिवसापूर्वी आणखीन एक नोटीस आलेली आहे की स्वर्गीय सीताराम केसरी काँग्रेसचे खजिनदार असताना 1994 सालची अशीच काहीतरी त्रुटी काढलेली आहे, त्याची नोटीस देखील आम्हाला आलेली आहे.
30 वर्षानंतर त्रुटीचे काही कागद तुम्ही काढून पुन्हा त्यात आम्ही अडकून पडणार, पुन्हा केसेस ठेवणार, पुन्हा आमची खाती फ्रीज केलेली आहेत, गोठवली आहेत, ती उघडू नये म्हणून प्रयत्न करणार. हे जे चाललेलं आहे हा काँग्रेस पक्षाचा फक्त गळा डोकवण्याचं काम नाही, तर हा भारताच्या लोकशाहीचा गळा घोटायचं काम चाललेलं आहे. नरेंद्र मोदी या निवडणुकीमध्ये आपला आत्मविश्वास गमावून बसलेले आहेत. त्यामुळे एका बाजूला चौकशी संस्थाचा दुरुपयोग करून पक्ष फोडायचं कारस्थान चाललेलं आहे, दुसऱ्या बाजूला कुठल्याही पक्षाला बरोबर घेऊन आपली ताकद वाढते की याचा प्रयत्न चाललेला आहे. आज निवडणुकीचे उमेदवार निवडीमध्ये खूप अडचणी निर्माण झालेल्या आहेत आणि आता या परिस्थितीला तोंड देण्याकरता आपल्या ग्रामीण भाषेमध्ये म्हणतात त्याप्रमाणे रडीचा खेळ अक्षरशः नरेंद्र मोदींचा चाललेला आहे. आणि आज काँग्रेस पक्षाची परिस्थिती अशी आहे की काँग्रेसच्या कर्मचाऱ्यांचा, जे काही पक्षाचे कार्यकर्ते आहेत ते कर्मचारी आहेत, कोणी टायपिस्ट आहे, कोणी कम्प्युटर ऑपरेटर आहे, त्यांच्या पगारात देता येत नाही, प्रवासाची तिकीटं काढता येत नाही, मग उमेदवारांना पैसे देणं वगैरे ते बाजूला राहिलं. वर्तमानपत्रामध्ये जाहिराती ब्लॉक करायच्या, मीडियावर स्लॉट ब्लॉक करायचे, काहीच आम्हाला करता येणार नाही. आणि त्यामुळे आमच्या अक्षरशः आमचे हात मागं बांधलेले, तर तुम्ही आता कबड्डी मॅच खेळा असं सांगितलं जातं आहे. याचा गंभीर निषेध आम्ही अगदी राष्ट्रीय पातळीवर केलेला आहे. महाराष्ट्राच्या जनतेसमोर हे मी मांडतो आहे की आज या प्रकारे सुप्रीम कोर्टामध्ये आम्हाला जाता येत नाही, कारण प्रक्रिया आहे. आधी न्यायिक प्राधिकरणाची प्रक्रिया संपल्याशिवाय हायकोर्टात जाता येत नाही. आम्हाला न्याय मिळेल यात 1% शंका नाही. एक संपूर्णपणे बेकायदेशीर कारवाई केलेली आहे, पण त्याचा निकाल जर निवडणूक संपल्यावर लागला तर काय उपयोग आहे. आणि हा त्यांचा प्रयत्न चाललेला आहे, कुठेतरी ही गोष्ट अडकून ठेवायची. आमची खाती गोठवलेली आहेत ती आम्हाला वापरू द्यायची नाहीत आणि मग सांगायचं काय नाही, चुकीचा निर्णय दिला होता, आम्ही तुम्हाला खाती तुमची ओपन केलं, पण तोपर्यंत निवडणुका होऊन गेलेल्या असतील. 8 वर्ष जुनी केस तुम्हाला आत्ताच काढायची होती, 30 वर्ष जुनी केस तुम्ही पुन्हा आता काढायचा प्रयत्न करताय. आणि हा अत्यंत गंभीर विषय महाराष्ट्राच्या जनतेसमोर आपल्या माध्यमातून या ठिकाणी मी मांडलेला आहे. आपल्याला माहिती आहे की काही दिवसापूर्वी, काही वर्षापूर्वी भाजपनं निवडणुकीच्या फंडिंगच्या मध्ये पारदर्शकता आणण्याकरता एक कायदा केला, इलेक्ट्रॉल बॉन्डचा, निवडणूक निधी रोखे घ्यायचा. तो कायदा इतका चुकीचा होता की तो कायदा पारित होताना काँग्रेस पक्षाने, सर्व विरोधी पक्षांनी याचा कडाडून तीव्र लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये निषेध केला होता, विरोध केला होता, पण पाचवी बहुमताच्या आधारावर त्यांनी तो कायदा पास केला. आम्हाला भीती होती की यामध्ये पारदर्शकता नाही, सगळी माहिती फक्त SBIकडं, म्हणजे सरकारी बँक जी स्टेट बँक ऑफ इंडिया त्यांना मिळणार आहे, ती सरकारला उपलब्ध होणार आहे. आणि आता आमच्या सगळ्यांच्या सुदैवानं, देशाच्या सुदैवानं सुप्रीम कोर्टानं, सर्वोच्च न्यायालयाने याबद्दल कडक भूमिका घेतलेली आहे. हा कायदा, निवडणूक रोख्यांचा कायदा हा घटनाबाह्य आहे, हा बेकायदेशीर आहे, म्हणून तो कायदा रद्द केलेला आहे. त्या कायद्याच्या अंतर्गत आता नवीन वसुली करता येणार नाही. आणि त्याचबरोबर आत्तापर्यंत जी 10-12 हजार कोटीची रक्कम 2017पासून वसूल झालेली आहे, त्याची सर्वच्या सर्व माहिती ही तुम्ही प्रकट केली पाहिजे, भारताच्या जनतेला सांगितले पाहिजे, असा कडक आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. काही दिवस SBIनी टाळाटाळ केली की आमच्याकडे आकडे नाही, तर वेळ लागेल वगैरे, हे सुप्रीम कोर्टात सांगणे बिलकुल चालणार नाही. आणि ती सगळी माहिती आता उघड झालेली आहे. लॉटरी किंगच्या खात्यातून जिथं कंपनीला नफा नाही काही, त्याकडून 1300 कोटी रुपयाची देणगी दिली गेलेली आहे. कशा करता, तर देशामध्ये लॉटरीला परवानगी द्या, जुगाराला परवानगी द्या. आणि नरेंद्र मोदी सरकारनं त्या लॉटरी किंग फ्युचर गेमिंग कंपनीकडून बरीच मोठी रक्कम घेतलेली आहे आणि या देशामध्ये जुगाराला अधिकृत परवानगी दिलेली आहे, लॉटरीला अधिकृत परवानगी दिलेली आहे. युवकांना रोजगार काही मोदी सरकारला देता येणार नाही, पण मोदी सरकार सांगतंय की आता मुलांना जुगार खेळायला सांगा तुम्ही,
आणि मग जाहिरातीवर येतं की जुगार खेळला तर हे कदाचित ही सवय लागू शकते वगैरे जाहिरातीमध्ये येते. मला पालकांना विनंती करायची आहे की आपल्या देशामध्ये जुगाराविरुद्ध लॉटरीविरुद्ध कडक कायदे होते. आता मोदी सरकारनं निवडणुकीकरता राजकीय देणगी घेऊन या आपल्या देशामध्ये जुगार चालू केलेला आहे. हे आपल्या सर्वांना मान्य आहे का? आणि अशा प्रकारे आता निवडणूक आयोगाच्याकडून तर नाही, पण सर्वोच्च न्यायालयाकडून निवडणूक आयोगाला सांगितलं की सगळी माहिती तुमच्या वेबसाईटवर ठेवा. प्रचंड मोठी माहिती, कुठल्या पक्षाला किती पैसे कोणी दिले, का दिले, ही माहिती पुढे येते. त्यामुळे दुसरी अशी बाब पुढे आलेली आहे की ईडीची रेड टाकायची, CBIची रेड टाकायची आणि 4-5 दिवसामध्ये त्या पार्टीकडून मोठी देणगी निवडणूक रोख्याच्या माध्यमातून घ्यायची. हेचा नेक्सस आता हाही उघड झालेला आहे. म्हणजे कशा प्रकारे आज जगातलं सर्वात मोठं एक्स्टॉर्शन खंडणी वसुलीचं रॅकेट हे नरेंद्र मोदी सरकार चालवत होतं, हे आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळं उघड झालेलं आहे. आणि ही लोकशाही आता तुम्ही या सगळ्या पाशवी बहुमताच्या आधारावर, पाशवी निधीच्या आधारावर जो बेकायदेशीर पद्धतीने गोळा केलेला आहे, जो कंपन्यांना धमक्या देऊन गोळा केलेला आहे, त्या निवडणुकीच्या आधारावर आणि आमचे निवडणुकीतले बँकेतले सगळे फंड हे गोठवून ठेवून तुम्ही आता निवडणूक लढा म्हणून सांगताय. मला आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या मतदारांना, जनतेला विनंती करायची आहे की आम्हाला किती अडचणी आल्या, आम्ही त्या अडचणीतून मार्ग काढू, पण शेवटी ही निवडणूक जनतेनं आपल्या हातात घेतली पाहिजे. आमच्याकडं देणगीची आता बँकेची खाती गोठवल्यामुळं सर्वसामान्य नागरिकांना आमची विनंती की आपण रुपया, 2 रुपये, 10 रुपयेच्या रूपानं देणगी उभा करा, आपण खर्च करा. पण ही निवडणूक जनतेनं आपल्या हातात घेऊन या देशातली हुकुमशाही वाचवली पाहिजे. हुकुमशाहीकडे देश चाललेला आहे आणि या देशातली लोकशाही कायम ठेवली पाहिजे. काही दिवसापूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना त्यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये त्यांचे 5व्यांदा त्यांचा विजय झाला म्हणून अभिनंदन करण्याचा फोन केला. आपण सर्वांनी वर्तमानपत्रात वाचलं असेल. की औपचारिक प्रक्रिया असते. एक अध्यक्ष कोण निवडणुकीत विजयी केला तर त्याला अभिनंदन केलं. पण त्यांनी मग पुढची जी गोष्ट आहे ती आता जाहीरपणे काय आम्हाला कोणी सांगितली नाही, पण काय झालं तर तुम्हाला सांगतो मी की पुटिनला 88% मतं पडली म्हणून मोदींनी त्यांचं अभिनंदन केलं. म्हटलं तुमचं काय गुपित आहे, तुम्हाला 88% मतं पडली? ते म्हटलं सोपं आहे, आमच्या विरोधात उमेदवार कोण नसला की मतं पडतात, तुमच्या विरोधात देखील तुम्ही उमेदवार ठेवूच नका. आणि त्याची प्रचिती काल आली. काल केजरीवालला त्यांनी तुरुंगात टाकलं. दुसऱ्या मुख्यमंत्री हेमंत सोरेनना टाकलं, केजरीवालला टाकलं. आता आमचे बाकी मुख्यमंत्री आहेत त्यांना मी सांगितले जरा काळजी घ्या, कारण आता पुटिननी सांगितल्याप्रमाणे विरोधी पक्ष नसताना किंवा विरोधी पक्षाचे हात बांधून पैसे गोठवून मग निवडणूक लढून मग जिंकायचं आणि मग तिसऱ्यांदा मी विजयी झालो असं सांगायचं. लोकशाहीला अत्यंत प्रचंड मोठा धोका निर्माण झालेला आहे. आणि लोकशाही वाचवायची असेल तर काँग्रेस कार्यकर्त्यांना, महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना ते आपली जबाबदारी ते काम करतायतच. अगदी खूप उत्साहाचं वातावरण पुण्यात आहे रवींद्र दंगेकरांना उमेदवारी मिळाल्यानंतर. परंतु सामान्य नागरिकांना, जे कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते नाहीत, त्यांना माझी विनंती आहे की आता या देशातली लोकशाही वाचवायचं काम हे सामान्य नागरिकांना करावं लागेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली महान राज्यघटना आपल्याला टिकवून ठेवायची असेल तरी निवडणूक जनतेनं हातात घेतली पाहिजे. आम्ही तर ताकदीने लढणारच आहोत. आमचे हात मागं बांधले असले तरी आमचा न्यायालयावर विश्वास आहे, घटनेवर विश्वास आहे की कितीही बेकायदेशीर कायदे नरेंद्र मोदींनी आमच्यावर लादले, आमच्यावर किती अत्याचार करायचा प्रयत्न केला वेगवेगळ्या माध्यमाने, तरी देखील आम्ही डगमगणार नाही. आम्ही या निवडणुकीला ताकदीनं सामोरं जाणार आहे. मला खात्री आहे हे जे काही प्रकार चाललेले आहेत, महाराष्ट्राची जनता या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला प्रचंड मोठ्या बहुमतानं आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. आता अरविंद केजरीवालांच्या वतीनं त्यांचे वकील कोर्टात गेलेले आहेत. ही अटक संपूर्णपणे बेकायदेशीर आहे. त्यांना जी काय माहिती पाहिजे होती ती माहिती दिली जाते, त्यामुळं अटक करण्याची काही गरज नाही. पण अटक करण्याचं कारण फक्त एकच आहे की निवडणुकीमध्ये त्यांना प्रचार करता येऊ नये. कारण ठिकठिकाणी जी आमची
आघाडी इंडिया आघाडी झालेली आहे, त्याच्यात एक प्रमुख नेते आहेत. त्यामुळे आमची न्यायिक प्रक्रिया चालू राहील. पण आता आणखी कुठल्या मुख्यमंत्र्यांना ते अरेस्ट करतायत, खोटे चार्जेस लावून, ते पाहायला लागेल. म्हणूनच आमची विनंती आहे की समजा नेत्यांना अटकून ठेवलं, त्यांना प्रचार करू दिला नाही, न्यायालयात निकाल लागेल तेव्हा लागेल. पण हे शेवटी लोकांनी या प्रक्रियेकडे गंभीर्यानं पाहिलं पाहिजे आणि ही निवडणूक जनतेने आता हातात घेतली पाहिजे. इनामदार सर, निश्चितच आता ते बघा, आता अशक्य आहे तिथं अरेस्ट झाली म्हणजे राजीनामा दिला पाहिजे असं कुठंच काय लिहिलेलं नाही. त्यामुळे ते करू शकतात. सर दिल्लीसह नाही असं नाही बघा, काय आता दिल्लीतले आणि मुंबईतले सर्व नेते जागा वाटपाकडून उमेदवार निवडीमध्ये गुंतलेले आहेत. आता निवडणूक ही उमेदवार लढणार आहे आणि त्यामध्ये काँग्रेस पार्टी ताकदीनं वेगवेगळ्या पद्धतीनं, मग हाऊस टू हाऊस कॅम्पेन असेल, रस्त्यावरचे जाहीर सभा असतील, एकत्र सभा असतील, या सगळ्या प्रकारे आम्ही प्रचार करणार आहे. आमचा मेसेज हा तुमच्या माध्यमातून असो किंवा प्रचारसभांच्या माध्यमातून असो, डोर टू डोर कॅम्पेनच्या माध्यमातून असो, आमचा मेसेज हा लोकांच्याबरोबर पोचला पाहिजे याचा आमची निश्चितच आम्ही या ठिकाणी प्रयत्न करतो. नाही बघा, पैसे फक्त हा एकच विषय नाही आहे. तर लोकांनी ठरवलं की आम्हाला विशिष्ट प्रकारे मतदान करायचं, मग काहीच लागत नाही. आणि ह्याची उदाहरणं आहेत. म्हणजे जयप्रकाश नारायणजींनी जेव्हा इंदिरा गांधींच्या विरुद्ध लढा उभा केला होता, कोणी फेस नव्हता, तो खूप नेते होते, पण त्यांनी सांगितलं की आपली लढाई आता इंदिरा गांधींची आहे. आणि त्यावेळेला देखील लोकशाही जिवंत राहील का नाही असा प्रश्न निर्माण झाला होता. तोच निर्णय आत्ता निर्णय झालेला आहे. आता कशा प्रकारे निवडणूक लढायची उमेदवार ठरवतील, पक्ष ठरवतील, आम्ही त्यामध्ये आमचा मेसेज हा लोकांच्याबरोबर गेला पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. आता असं आहे की पहिल्यांदा आपण काय करतो की प्रत्येक टप्प्याची 6 टप्पे, आपले 5 टप्पे आहेत, तर प्रत्येक टप्प्याकरता स्टार प्रचारकांची यादी जाहीर करतो. ज्यांना प्रचाराकरता पाचारण केलं जातं, त्यांना विमान वापरता येतं, त्यांना सर्व सुविधा वापरता येतात, तेही स्टार प्रचारकांची यादी आता लवकरच घोषित होईल. त्यांच्या जाहीर सभा होतील, मग उमेदवार ज्या प्रकारे त्याचा वापर करायचा ते करतील. महाराष्ट्रातल्या नेत्यांची जाहीर सभा होतील. ही सगळी प्रक्रिया आम्ही सगळे विचार करून नाही. आता ती प्रक्रिया आहे ना, ती निवडणूक आयोगाची प्रक्रिया आहे. 40 स्टार प्रचारक प्रत्येक टप्प्याकरता आमच्या पक्षाकडून, शिवसेनेच्या उभाटाकडून, शरद पवारांच्या राष्ट्रपतीकडून त्यांची नावं जाहीर सगळे मिळून आम्ही प्रचार करू. ती प्रचाराची नेहमीची पद्धत आहे. आत्ता उमेदवारांनी आमच्या डोर टू डोर कॅम्पेन करून सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना भेटायला सुरुवात केली. असं काय होत नाही, पण शेवटी एकालाच उमेदवारी मिळते. इच्छुक अनेक असतात. एका दिवस वाटतं लोकांना की मला द्यायला पाहिजे होती, पण लगेच दुसऱ्या दिवशीपासून सगळे कामाला लागतात. आजपासून सगळे पुण्यातले लोक कामाला लागलेले आहेत. स्वतः उमेदवार तर तुम्हाला माहिती आहे, तुम्ही त्यांची विधानसभेची निवडणूक पाहिलेली आहे. ते पायाला भिंगी लावण्यासारखे ते फिरणार आहेत. म्हणजे तुम्ही काळजी करू नका. आणि इथं आश्चर्यकारक निकाल लागल्याशिवाय राहणार नाही. मी आता तुम्हाला आता निवड का झाली आहे का मी सांगू शकणार नाही, पण एक निवड झालेली आहे आणि ते त्यांच्या पद्धतीने ते करतील. पुण्यातले जे अरविंद शिंदे वगैरे सगळे थोडे शहर काँग्रेसचे मंडळी आहेत, ते त्यामध्ये सांगतील की आपण कशा प्रकारे मिटिंग घ्यायच्या, प्रत्येक विधानसभेत घ्यायच्या, प्रत्येक म्युन्सिपल वॉर्डमध्ये घ्यायच्या, भेटी घ्यायच्या, बैठका घ्यायच्या, जाहीर सभा घ्यायच्या, ठरवतील. आम्ही त्यांच्याशी सल्ला करू. त्यांना जे मोठे नेते पाहिजेत बाहेरचे त्यांना सांगितलं तर त्यांना आम्ही पाण्याची व्यवस्था करू. सांगलीबद्दल आमच्या दोघांच्यामध्ये चर्चा होती, मतभेद होते. आमचा आग्रह एका बाजूला होता, शिवसेनेचा आग्रह आहे. मला वाटतं ही अजूनही बाब ही चर्चेत आहे. त्यामुळे अंतिम मला काय याबद्दल सांगता येणार नाही, पण आमच्या वतीनं आमची आग्रही भूमिका आहे की ही जागा काँग्रेसकडे राहिली पाहिजे. त्यांचा निर्णय ते घेतील आणि ते तुम्हाला सांगतील काय ते निर्णय घेतले. आमची बोलणी चालू आहे, आम्ही आमच्या वतीनं बोलणी केलेली आहे. त्यांनी आता काय करायचं तो त्यांचा निर्णय ते जाहीर करतील. आम्ही नाही निर्णय. आमची प्रामाणिक इच्छा आहे की नरेंद्र मोदींच्या विरोधात पडणाऱ्या मतांचं विभाजन होऊ नये. जर एखादा उमेदवार उभा राहिला तर त्यामुळं नरेंद्र मोदींच्या विरोधातल्या मताचं विभाजन होतं. आणखी थोडं सांगायचं झालं तरी सांगतो की 2014 साली संपूर्ण भाजपाला देशात 31% मतं होती
69% मतं लोकांनी नरेंद्र मोदींचा पराभव करण्याकरता टाकली होती, पण त्या मताची इतकी विभागणी झाली की 31% मला पुढे निघून गेलं. 19ला ती मतं बालाकोटमुळे 37% झाली. तरीही 63% लोकांनी नरेंद्र मोदींचा पराभव करण्याकरता मतदान केलं होतं. त्यामुळे नरेंद्र मोदींचा एकच आता आशेचा किरण आहे की जास्तीत जास्त उमेदवारांना उभं करून मताची विरोधी पक्षाच्या मताची विभागणी करावी. आणि हे सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट आहे. त्यामुळे आंबेडकरांनी जी भूमिका घ्यायची ती त्या पार्श्वभूमीमध्ये घेतली पाहिजे, अशी माझी सर्व वंचित कार्यकर्त्यांना माझी नम्र विनंती आहे. नाही, साताऱ्यातला मी आहे. साताऱ्यातला लवकर निकाल लागावा महाविकास आघाडीचा आमची इच्छा आहे. विरोधकांनी काय करायचं तर त्यांचा प्रश्न आहे. कोण मुंबईला जाऊन बसलं आहे, कोण दिल्लीला जाऊन बसलं आहे, असं नाही. पण काय शेवटी कसं असतं की प्रत्येक ठिकाणी अनेक इच्छुक असतात. काही जुने असतात, काही नवीन असतात. तर त्यामुळं काय होतं की त्यामुळे शेवटी सारासार विचार करावा लागतो. तो मुंबईमध्ये जागा वाटप समिती आमची जी होती त्या समितीनं जागा कुठल्या आपल्याकडे घ्यायच्या तिथे चर्चा केली. त्यावर अंतिम फैसला झाला. काही ठिकाणी अजूनही झालेला नाही. सांगलीचं उदाहरण दिलं. पण जिथं फैसला झाला आहे की ही जागा काँग्रेसकडं आहे, नंतर काँग्रेसच्या एका प्रक्रियेतून कोण उमेदवार चांगला ठरेल ही आम्ही प्रत्येक जिल्ह्यातल्या लोकांना विचारलं. नावं काय पुढं आली. ती नावं आल्यानंतर दिल्लीला स्क्रुटिनी कमिटी, स्क्रीनिंग कमिटीपुढे ती नावं गेली. त्यानंतर मग अखिल भारतीय काँग्रेसच्या निवडणूक समितीनं CECनं तो अंतिम निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे एकाला तिकीट मिळतं, त्यामुळे अनेकांना निराशा होती. वस्तुस्थिती असली तरी जास्तीत जास्त विजयाची खात्री असणारा उमेदवार द्यायचा प्रयत्न केला. पण निवडणूक लढवायचा अधिकार प्रत्येकाला, मागण्याचा अधिकार आहे. आपण जे नाव घेतलं तेही येऊन भेटले होते, परंतु शेवटी काँग्रेस पक्षानं निर्णय घेतलेला आहे. रवींद्र धंगेकर यांना अधिकृतपणे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून आम्ही जाहीर केलेले आहे, सर्व पक्षांचे. आता बाकी पुढे काय निर्णय घ्यायचा तो त्यांचा प्रश्न. मी काही बोलणार नाही. कोणी कसं काय, कोणी उभं राहणार आहे, काय करणार आहे. आम्ही आमच्या पक्षाची भूमिका सांगायला आपल्याकडं. मला काही इच्छुक बरेच होते, मला माहिती आहे इच्छुक बरेच होते. शेवटी निर्णय झालेला आहे. एकालाच मिळतं तिकीट. जे काही करावं लागेल ते मी सर्व करतो. कालच निर्णय झाला आहे. आता मला चर्चा करू द्या. ते बारामतीला हुश शरद पवार विचारलं का त्यांनी, जसं इथं हुश दंगेकर विचारलं होतं तर तिथं हुश शरद पवार विचारलं नशीब आमचं. ठीक आहे, आता त्यांना ज्या प्रकार करायचा प्रचार ते करू द्या. आम्हाला जो करायचा आम्ही करू. धन्यवाद. थँक्यू. तर काय कामच करण्याची काय अपेक्षा? निवडणुकीपुरती सगळीच आश्वासनं देतात, पण प्रत्यक्षात फारसं काही घडतंय असं वाटत नाही. तेच आमच्याकडे येतात मागायला 5 वर्षातून एकदा. हे आम्हाला काय देणार आहे? युतीचे जे आमदार खासदार इथली कसबा पेठेतली समस्या दूर करू शकते. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. तो ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.